सर काय काय कुठपर्यंत चर्चा आली, काय युतीचं काय संभ्रम निर्माण आहे का? भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं आम्ही महायुतीसाठी अगोदरपासून इच्छुक आहोत. त्या संदर्भात दोन आमच्या फेऱ्या देखील चर्चा झालेल्या आहेत. आता त्या चर्चेनंतर त्यांच्याकडून आम्हाला अजून तसा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी प्रस्ताव दिले, आम्ही प्रस्ताव दिले. आता त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं जर त्या ठिकाणी संपर्क साधला गेला तर मग पुढची त्या ठिकाणी चर्चा होईल. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा त्या ठिकाणी विषय सुरू आहे, नव्या मुंबईमध्ये देखील आहे. संध्याकाळी 4 किंवा 5 वाजेपर्यंत साधारण ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आले होते. सन्मान्य मंत्री महोदय गणेश नाईक साहेब आणि सगळ्या आमच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली आणि माननीय आमचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबरची एक चर्चा त्यांची होणार आहे आणि त्याच्यानंतरच मग ह्या बाबतीतला निर्णय हा आपल्यासमोर या ठिकाणी मांडता येईल. संभ्रम आहे कार्यकर्त्यांमध्ये? संभ्रम वगैरे असं काही नाही. प्रत्येक पक्ष हा आपापली तयारी करत असतो, परंतु ती तयारी करताना काही संकेत हे वरिष्ठ लेवलवरून येत असतात. त्या संकेताच्या अनुषंगानं ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं आम्हाला काम करावं लागतं आणि म्हणून चर्चाही सुरू आहे. चर्चा पिसकटली अमुक असं वगैरे काही विषय नाही. आम्ही त्या ठिकाणी आजही आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानं महायुतीसाठी तयार आहोत. म्हणून चर्चा पिसकटली वगैरे असं काही नाही. संभ्रमावस्था वगैरे काही नाही. कार्यकर्ता हा 12ही महिने काम करणारा असल्यामुळं तो नेहमीच तयारीतच असतो आणि त्या ठिकाणी महायुतीचा निर्णय जर त्या ठिकाणी झाला तर आम्ही महायुतीसोबत आहोत आणि महायुती जर नाहीच झाली तर शेवटी कार्यकर्ता या ठिकाणी आमचा सक्षम आहे. पहा, अजून कुणालाही आम्ही एबी फॉर्म वगैरे दिलेले नाही. आता काही थोडेसे जास्त एक्सायटेड असतात, उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देणारे असतात. त्याच्यापैकी काही कार्यकर्ते असतात त्यांना वाटतं उमेदवारी अर्ज आम्ही परंतु शेवटी उमेदवारी अर्जाला काही डॉक्युमेंट्स लागतात, ज्याच्यामध्ये एबी फॉर्म आपण म्हणतो. तर एबी फॉर्म अजूनही आम्ही कुठल्याही प्रकारचे तयार केलेले नाही आणि दिलेली नाही. जी फायनल यादी वरिष्ठ लेवलवरून त्या ठिकाणी येईल, ही काय जिल्हा ठरवणार नाही आहे. ही त्या ठिकाणी यादी ही प्रदेश पातळीवरून येणार. मग प्रदेश पातळीवरून आलेल्या यादीच्या अनुषंगानं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून मी ते एबी फॉर्म सगळ्यांना आम्ही देऊन टाकतो.